जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे विम्याचे पैसे मिळतील। राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, जरा हातातलं काम तुम्ही 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवा आणि ही माहिती अगदी शांतपणे शेवटपर्यंत ऐकून घ्या, कारण आजची बातमी ही काही साधीसुधी बातमी नाहीये। गेल्या कित्येक दिवसांपासून गावाच्या पाऱ्यावर, चहाच्या टपरीवर, आठवडी बाजारात, शेताच्या बांधावर आणि बँकेच्या दारात ज्या एका प्रश्नाची चर्चा रंगली होती त्या प्रश्नाचं उत्तर आता जवळ येत असल्याचं बोललं जात आहे। कुणी विचारतंय पीक विम्याचे पैसे कधी पडणार, कुणी म्हणतंय नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी मिळणार, तर कुणाच्या मनात 10व्या हप्त्याबद्दल सुद्धा उत्सुकता वाढलेली आहे। अनेक शेतकरी दररोज सकाळी उठल्यावर मोबाईलवरचा मेसेज तपासतायत, काही जण पासबुक घेऊन बँकेत जात आहेत, काही जण ATM वर खातं पाहायला सुरुवात करतायत, तर काही जण गावातील सेवा केंद्रावर जाऊन आपल्या नावासमोर पात्र लिहिलंय का, EKYC पूर्ण झाली का याची चौकशी करताना दिसत आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून निधी पोहोचवण्याची तयारी आता सुरू झाल्याची अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरू झालेली आहे। सध्या ही बातमी वेगाने पसरते, मात्र इथे DBT म्हणजे काय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं ठरणार आहे। DBT म्हणजे सरकारकडून दिली जाणारी रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणं। म्हणजे कुणाच्या खात्यात पैसे देण्याची गरज नाही, कुणाला कमिशन देण्याची गरज नाही, कुणाकडे विनवणी करण्याची बिलकुल गरज नाही। आता आपण रकमेबद्दल थोडंसं बोलूया। आता समोर येणाऱ्या माहितीनुसार काही पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून 26,000 रुपयापर्यंतची मदत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला सारखी भेटणार नाही, कुणाला कमी मिळू शकते, कुणाला जास्त मिळू शकते। कारण पीक विमा कोणतं होतं, नुकसान किती झालं, संबंधित क्षेत्रातील अहवाल काय सांगतो, विमा प्रस्तावात कोणती माहिती भरण्यात आलेली आहे आणि पात्रतेचे निकष कसे लागू झाले यावर ही रक्कम ठरू शकते। आता याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगताना दिसत आहे। प्रत्येक हप्ता 2000 रुपये जरी धरला तरी 2 हप्त्यांची एकत्रित रक्कम 4000 रुपये होते। जर दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाला तर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 4000 रुपये पडू शकतात। त्यामुळे अनेक महिन्यांपासून हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकरी कुटुंबांना थोडा तरी दिलासा मिळू शकतो। आता तुम्ही विचार करा, एखाद्या पात्र शेतकऱ्याला पीक विम्यातून 26,000 रुपये मिळाले आणि त्याचवेळी नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते असे 4000 रुपये जमा झाले तर एकत्रित रक्कम 30,000 रुपयापर्यंत जाऊ शकते। मात्र ही फक्त संभाव्य परिस्थिती म्हणून समजून घ्या। प्रत्येकाला 30,000 रुपये मिळणार असा डायरेक्ट अर्थ त्याच्यातून काढू नका। पीक विम्याची रक्कम लाभार्थ्यानुसार बदलू शकते आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा अंतिम निर्णय अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे। आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न उठतोय, हे पैसे आज भेटणार का, उद्या भेटणार की अजून काही दिवस वाट बघावी लागणार? तर शेतकऱ्यांनो, निधी वाटपाची प्रक्रिया अनेकदा टप्प्याटप्प्याने केली जाते। सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच मिनिटाला किंवा एकाच दिवशी पैसे पडतीलच असं बिलकुल नसते। काही लाभार्थ्यांच्या खात्यात सकाळी रक्कम दिसू शकते, काहींच्या खात्यात दुपारपर्यंत पैसे पडू शकतात, काहींना रात्री बँकेचा मेसेज मिळू शकतो, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी रक्कम दिसू शकते। बँकेची तांत्रिक प्रक्रिया, DBTचा टप्पा, सर्व्हरवरील काम, खात्याची तपासणी आणि NPCI मॅपिंग यामुळे वेळेमध्ये फरक पडू शकतो। म्हणून शेजाऱ्याच्या खात्यात पैसे आले आणि आपल्या खात्यात अजून पैसे दिसले नाही म्हणून बिलकुल घाबरून जाऊ नका। आता बँक खात्याबद्दल एक मोठा गोंधळ आपण दूर करूया। अनेक शेतकरी विचारतात, माझं खातं स्टेट बँकेत आहे, मला पैसे मिळणार का? कुणाचं खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, कुणाचं खातं कॅनरा बँकेत आहे, कुणाचं सेंट्रल बँकेत, तर काही शेतकरी असे आहेत ज्यांचं खातं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहेत, तर कुणाचं अक्षरशः खाजगी बँकेत सुद्धा खातं असतं। पण शेतकऱ्यांनो, फक्त बँकेचं नाव पाहून तुमचा फायदा ठरत नाही। तुमचं खातं कोणत्या बँकेत उघडलेलं आहे यापेक्षा ते खातं ॲक्टिव्ह आहे का, आधार त्या खात्याशी जोडलेला आहे का, NPCI मॅपिंग त्याच खात्यावर आहे का आणि DBT स्वीकारण्याची सुविधा सुरू आहे का हे सुद्धा लक्षात घ्या। या सगळ्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात। तुमच्याकडे 2 किंवा 3 बँक खाती असतील तर इथे जरा जास्त काळजी घ्या। अनेकदा शेतकरी एका खात्यात पैसे तपासत बसतो पण DBTची रक्कम दुसऱ्याच खात्यात जमा झालेली असते, कारण आधार क्रमांक ज्या बँक खात्यावर शेवटचा मॅप झालेला असेल त्या खात्याकडे पैसा वळू शकतो। आता हाती आलेल्या माहितीनुसार काही निवडक जिल्ह्यांपासून निधी वाटपाची प्रक्रिया सुरू होऊ शकते।
त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम पोहोचवली जाऊ शकते. त्यामुळे पहिल्या यादीमध्ये जिल्ह्याचं नाव दिसलं नाही तर तुम्हाला लाभ भेटणारच नाही असा गैरसमज करू नका. सुरुवातीच्या चर्चेत अमरावती जिल्ह्याचं नाव पुढे आलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये अमरावती जिल्ह्याचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. आता अमरावतीमधील अनेक भाग शेतीवर अवलंबून असल्यामुळे पीक नुकसान आणि विमा मदतीकडे शेतकऱ्यांचं विशेष लक्ष लागलंय. यानंतर आहे आपला यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्याचं नाव सुद्धा पुढे येत आहे. कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांवर अवलंबून असलेल्या या भागातील हजारो शेतकरी अनेक संकटांशी लढताना दिसतात. पावसाची अनिश्चितता, वाढलेला खर्च आणि बाजारभावातील चढउतार यामुळे कुटुंबांचं गणित बिघडतंय. त्यामुळे पीक विम्याची मदत वेळेत मिळाली तर अनेक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो. यानंतर बीड जिल्ह्याबद्दल सुद्धा चर्चा पुढे आलेली आहे. दुष्काळी परिस्थिती, पावसातील खंड, दुबार पेरणी आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे बीडमधील शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या. अशावेळी पीक विम्याची रक्कम आणि योजनेचा हप्ता एकाच काळात मिळाला तर शेतकऱ्याच्या हाताला थोडी तरी आर्थिक ताकद मिळू शकते. आता जळगाव जिल्ह्यातील शेतकरी केळी, कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. वादळ, पाऊस, रोगराई आणि बाजारभावातील बदल यामुळे या भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान वाटतं. त्यामुळे जळगावमधील पात्र शेतकऱ्यांचं लक्ष सुद्धा पीक विम्याच्या रकमेवर लागलेलं आहे. आता पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील शेतकरी ही निधीची आतुरतेने वाट बघताना दिसत आहेत. या भागात पावसाचा अनियमितता आणि पिकांचं नुकसान वारंवार झालेलं दिसून येतं. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचली तर पुढच्या शेतीच्या कामांना वेग मिळू शकतो. आता पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी सुद्धा बँक खात्याची माहिती एकदा तपासून ठेवावी. काही वेळा शेतकऱ्यांकडे जुनं आणि नवीन अशी दोन खाती असतात. योजनेमध्ये जुनं खातं दिलेलं असतं पण आधार नवीन खात्याला जोडलेला असतो. अशा वेळी येणारा पैसा कुठे गेला याबद्दल गोंधळ तयार होतो. आता बुलढाणा जिल्ह्यानंतर आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यातील शेतकरी पावसातील बदल, पिकांचं नुकसान आणि वाढलेल्या खर्चामुळे अडचणीत सापडलेले आहेत. काही भागात पेरणी वेळेत झाली तर काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली. त्यामुळे मदतीची रक्कम जर त्यांना मिळाली तर खतं, बियाणं आणि औषधांच्या खर्चाला नक्कीच हातभार लागेल. आता पुढचा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष सुद्धा या प्रक्रियेकडे लागलेलं आहे. अतिवृष्टी, पाण्याचा निचरा, पीक नुकसान आणि हवामानातील बदल यामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वेळेत पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं ठरते. आता पुढचा जिल्हा आहे कोकण किनारपट्टीचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे. आता या कोकणातील जिल्ह्यांमध्ये परिस्थिती थोडी वेगळी दिसते. मुसळधार पाऊस, वादळी वारे, मातीची धूप, बांध फुटणं आणि भात पिकांचं नुकसान अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेल्या आहेत. त्यामुळे या भागातील पात्र लाभार्थ्यांनी त्यांचं बँक खातं, आधार लिंक आणि मोबाईल क्रमांक व्यवस्थित ठेवावा. पुढचे जिल्ह्यात लातूर आणि सोलापूर. आता या दोन जिल्ह्यांमध्ये पाण्याची कमतरता, पावसातील खंड आणि वाढलेला उत्पादन खर्च हे प्रश्न कायम समोर येतात. त्यामुळे पीक विम्याची मदत आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला तर अनेक कुटुंबांना खरी आर्थिक मदत मिळू शकते. त्यानंतरचे जिल्हे आहेत नंदुरबार, वाशिम, गडचिरोली आणि सांगली. आता या जिल्ह्यांबद्दल सुद्धा सकारात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे. मात्र शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांचं नाव यादीत आलं त्या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक शेतकऱ्याला पैसे भेटणारच आहेत असा अर्थ अजिबात काढू नका. निधी फक्त पात्र लाभार्थ्याच्या खात्यात संबंधित नियमानुसार आणि तपासणी पूर्ण झाल्यानंतरच पोहोचू शकतो. आता खरी माहिती पुढे आली. आता यामध्ये काही शेतकऱ्यांना 16,000 रुपये मिळू शकतात. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे त्यांना 19,000, काही शेतकऱ्यांना 23,000 रुपये मिळू शकतात. तर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यांना 26,000 रुपयापर्यंत पीक विम्याची मदत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता दुसऱ्या ठिकाणी काही ठिकाणी 14,000 रुपये मिळतील, काही ठिकाणी 18,000, तर काही शेतकऱ्यांना 21,000 रुपयापर्यंतची रक्कम सुद्धा मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला एकच ठराविक रक्कम मिळेल असा समज तुम्ही करून घेऊ नका. पीक विम्याची रक्कम ठरवताना नुकसान किती झालं, पीक कोणतं होतं, विमा क्षेत्र कोणतं होतं, कंपनीकडे कोणती नोंद गेली आणि संबंधित अहवालात किती नुकसान दाखवलं गेलं या सगळ्यांचा विचार केला जातो. म्हणूनच शेजाऱ्याला 22,000 रुपये मिळाले तर आपल्याला सुद्धा तितकेच पैसे मिळतील अशी अपेक्षा धरू नका. पण थांबा शेतकरी बांधवांनो, खरी गोष्ट आता इथून पुढे सुरू होते. कारण पैसे मंजूर झाले तरी खात्यात पोहोचण्यासाठी काही आवश्यक कामं पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. यापैकी एक जरी काम अपूर्ण राहिलं तर तुमचा पैसा टेक्निकल प्रॉब्लेममध्ये अडकू शकतो. आता सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे EKYC. तुमची EKYC पूर्ण झाली का
हे लाभार्थी स्थितीमध्ये जाऊन तुम्ही तपासून घ्या. फक्त एखाद्या व्यक्तीने ई-KYC झाली असं सांगितलं तरी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पोर्टलवर तुम्हाला काय स्थिती दिसते ते पूर्णपणे पहा. अंगठ्याचा ठसा व्यवस्थित नोंदवला गेला आहे का? आधारचं व्हेरिफिकेशन यशस्वी झालं आहे का? आणि नोंदणीमध्ये चुकीचा मोबाईल क्रमांक तर दिला गेला नाही ना, हे सुद्धा एकदा तपासून घ्या. आता दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार खातं बँक खात्याशी जोडलेलं आहे का? अनेक शेतकरी बँकेत आधारची छायाप्रत दिल्यामुळे म्हणजे झेरॉक्स कॉपी दिल्यामुळे आधार लिंक झालंय असं समजतात, पण झेरॉक्स देणं पुरेसं ठरत नाही. आधार सीडिंग पूर्ण झालंय का आणि NPCI मॅपिंग योग्य खात्यावर झालंय का हे बँकेकडून एकदा स्पष्टपणे तपासून घ्या. NPCI मॅपिंग चुकीच्या खात्यावर असेल तर तुम्ही एका बँकेत पैसे शोधत राहाल आणि DBT दुसऱ्या खात्यात जमा झालेला असेल. काही वेळा जुनं खातं बंद झालेलं असतं पण मॅपिंग त्याच खात्यावर राहिलेलं असतं. अशा वेळी व्यवहार तुमचा अपयशी ठरू शकतो, म्हणजे व्यवहार होणारच नाही. त्यामुळे बँकेत जाऊन माझ्या आधार क्रमांकावर DBTसाठी कोणतं खातं ॲक्टिव्ह दाखवतंय हे तुम्ही स्पष्टपणे विचारा. आता तिसरी गोष्ट सुद्धा लक्षात घ्या. तुमच्या नावातील काही फरक असेल तर हा मुद्दा तुम्हाला छोटासा वाटतो, पण प्रत्यक्षात रक्कम अडकण्यामागचं हे एक मोठं कारण ठरू शकतं. आता सरकारी सिस्टीममधील नावातील एक अक्षर बदललं, मधलं नाव कमी झालं किंवा आडनावाच्या स्पेलिंगमध्ये फरक पडला तर ती वेगळी माहिती वाटू शकते. म्हणूनच आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 पॅन कार्ड आणि योजनेमधील नोंदणी या सगळ्या कागदपत्रांवरील नाव एकसारखं ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आता पुढची चौथी महत्त्वाची गोष्ट सुद्धा लक्षात घ्या. बँक खातं तुमचं सक्रिय आहे का? अनेक शेतकऱ्यांनी एखाद्या योजनेसाठी काही वर्षांपूर्वी खातं उघडलेलं असतं, नंतर त्या खात्यात कोणताही व्यवहार आपल्याला झालेला दिसत नाही. पैसे जमा केले जात नाहीत, पैसे काढले जात नाहीत आणि पासबुक सुद्धा अपडेट केलं जात नाही. अशा परिस्थितीत खातं जर इनॲक्टिव्ह राहिलं म्हणजे निष्क्रिय झालं तर मात्र तुमची अडचण वाढू शकते. तुमचं खातं निष्क्रिय झालं तर DBTची रक्कम पाठवताना व्यवहार अडकू शकतो. आता पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल क्रमांक. आज अनेक व्यवहारांची माहिती थेट मोबाईलवर येते. खात्यात पैसे जमा झाले, तुमचा व्यवहार जर अपयशी झाला, आधारची तपासणी झाली किंवा बँकेला काही अडचण दिसली तर त्याचा मेसेज तुम्हाला तात्काळ मोबाईलवर येतो. पण बँकेत जुना क्रमांक दिलेला असेल तर पैसे जमा झाले तरी तुम्हाला मेसेज भेटणार नाही. काही शेतकरी मग दिवसभर वाट बघतात. शेजाऱ्याला मेसेज आला, मला का आला नाही असा प्रश्न त्यांना पडतो, पण प्रत्यक्षात त्यांच्या खात्यात रक्कम आधीच पडलेली असू शकते. म्हणून मोबाईलवर मेसेज आला नाही तर खात्यात पैसे आलेच नाही असा निष्कर्ष तुम्ही डायरेक्ट काढू नका. आता पुन्हा स्पष्टपणे एक गोष्ट समजून घ्या. काही पात्र शेतकऱ्यांना पीक विम्यातून 14,000 रुपये मिळू शकतात, काहींना 18,000, काही शेतकऱ्यांना 21,000. ज्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे त्यांना 23,000 आणि ज्यांचं खूपच जास्त नुकसान झालेलं आहे त्यांना 26,000 रुपयापर्यंत मदत भेटण्याची शक्यता सरकारने व्यक्त केलेली आहे. आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याबद्दल सुद्धा अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली. या 2 हप्त्यांसाठी प्रत्येकी 2,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. अशी एकूण 4,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. आता दोन्ही हप्ते एकाच वेळी येणार की वेगवेगळ्या तारखांना हे अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. सर्वात आधी तुम्ही लाभार्थ्याची स्थिती कशी तपासायची हे अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्या. तुमच्याकडे स्वतःचा स्मार्टफोन असेल आणि इंटरनेटवर वापरता येत असेल तर संबंधित योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन लाभार्थी स्थिती तपासता येऊ शकते. मात्र पोर्टलचं नाव किंवा लिंक कुठूनही आलेल्या व्हॉट्सॲप मेसेजमधून तुम्ही उघडू नका. अधिकृत सरकारी संकेतस्थळावरूनच तुम्ही पुढे जा. शक्य असल्यास गावातील सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय किंवा अधिकृत CSC केंद्राची तुम्ही मदत घ्या. लाभार्थी स्थिती तपासताना आधार क्रमांक, नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवा इतर आवश्यक माहिती विचारात घेतली जाऊ शकते. आता ही माहिती भरल्यानंतर तुमच्या समोर काही महत्त्वाच्या नोंदी तुम्हाला दिसू शकतात. त्यामध्ये ई-KYC पूर्ण, आधार तपासणी यशस्वी, बँक खातं स्वीकारलं, पात्र लाभार्थी, पेमेंटची प्रक्रिया सुरू, रक्कम पाठवली किंवा व्यवहार अपयशी अशा प्रकारचे संदेश तुम्हाला दिसू शकतात. जर लाभार्थी स्थितीत पात्र असा संदेश तुम्हाला दिसला तर तुमची प्राथमिक तपासणी पूर्ण झालेली आहे असा याचा अर्थ होतो. मात्र पात्र दिसलं म्हणजे त्याच क्षणी पैसे खात्यात पडतील असा अर्थ बिलकुल काढू नका. निधी वाटपाची स्वतंत्र प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रक्कम तुमच्या खात्यामध्ये सरकेल. त्यामुळे पात्रता आणि प्रत्यक्ष तुमचं पेमेंट या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घ्या. आता बँकेत जाताना तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहे. सगळ्यात आधी आधार कार्डची मूळ प्रत आणि त्याची झेरॉक्स कॉपी सोबत घ्या. बँकेचं पासबुक, मोबाईल क्रमांक, योजनेचा नोंदणीचा क्रमांक, लाभार्थी स्थितीचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंट आउट
आणि उपलब्ध असल्यास 7/12 किंवा संबंधित जमिनीची कागदपत्र ही माहिती तुम्ही सोबत ठेवा. त्यामुळे बँकेत किंवा सेवा केंद्रावर तुम्हाला वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. बँकेत गेल्यावर पहिला प्रश्न विचारा, माझं खातं ॲक्टिव्ह आहे का? दुसरा प्रश्न विचारा, माझा आधार क्रमांक या खात्याशी जोडलेला आहे का? तिसरा प्रश्न विचारा, NPCI मॅपिंग कोणत्या खात्यावर दाखवतंय? तुमच्याकडे 2 बँक खाती असतील तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो. चौथा प्रश्न तुम्ही तिथे विचारा, माझ्या खात्यात DBT स्वीकारण्याची सुविधा सुरू आहे का? आता आधी हे स्पष्ट करून घ्या. पाचवा प्रश्न आहे, अलीकडे कोणताही DBT व्यवहार अपयशी ठरलाय का? बँकेकडे अपयशी व्यवहारांची नोंद तुम्हाला तिथे दिसू शकते. रक्कम परत गेली का? खातं अमान्य आहे का किंवा नाव जुळत नाही का? याची माहिती मिळाली तर तुम्हाला पुढची दुरुस्ती करणं अत्यंत सोपं होईल. 6वा प्रश्न, माझा मोबाईल क्रमांक या खात्यावर योग्य नोंदलेला आहे का? बँकेत गेल्यावर घाईघाईनं फक्त पैसे आले का एवढंच विचारू नका. वर सांगितलेले प्रश्न अगदी शांतपणे विचारा. आता पैसे खात्यात आले नाही तर कोणती पावलं एकामागून एक तुम्हाला उचलावी लागतील हे सुद्धा समजून घ्या. सर्वात पहिलं पाऊल म्हणजे तुमची लाभार्थी स्थिती तपासा. तिथे अपात्र, प्रलंबित, EKYC अपूर्ण किंवा बँकेची तपासणी अयशस्वी असा संदेश जर तुम्हाला दिसला तर तुम्ही अलर्ट व्हा. दुसरं पाऊल म्हणजे सर्व सक्रिय बँक खाती तपासा. फक्त नेहमी वापरात असलेलं खातंच पाहू नका. आधार क्रमांक दुसऱ्या खात्यावर मॅप झालेला असेल तर रक्कम तिकडे जमा झालेली असू शकते. तिसरं पाऊल म्हणजे तुमचं बँकेचं पासबुक अपडेट आहे का? मोबाईलवर मेसेज आला नाही म्हणून पैसे आले नाहीत असं समजू नका. काही वेळा नेटवर्कची अडचण, बँकेचा मेसेज उशिरा येणं किंवा मोबाईल क्रमांक चुकीचा असणं यामुळे सूचना मिळत नाही. चौथं पाऊल अत्यंत महत्त्वाचं, बँकेत जाऊन NPCI मॅपिंग तपासून घ्या. आता याकडे अनेक शेतकरी दुर्लक्ष करतात. आधार लिंक असल्याचं दिसतं पण DBT दुसऱ्या खात्यावर वळलेला असतो. 5वं पाऊल आहे, नावात काही फरक आहे का? आधार, पासबुक, 7/12 आणि योजनेच्या नोंदी या चारही ठिकाणी नाव जवळपास सारखंच दिसतंय का ते पहा. नावातील छोटा फरक सुद्धा टेक्निकल तपासणीमध्ये तुमच्यासाठी मोठा अडथळा बनू शकतो. आता 6वं पाऊल आहे, EKYC पूर्ण करा. आधी पूर्ण केली असली तरी सुद्धा पोर्टलवर स्थिती पूर्ण दिसते का हे एकदा तपासून घ्या. फक्त पावती मिळाली म्हणून प्रक्रिया यशस्वी झाली असं बिलकुल समजू नका. 7वं पाऊल आहे, संबंधित कार्यालयाशी तुम्ही तात्काळ संपर्क करा. आता 9वं पाऊल आहे, दुरुस्ती केल्यानंतर लगेच निकालाची अपेक्षा ठेवू नका. काही बदल सिस्टीममध्ये दिसायला वेळ लागू शकतो. बँक मॅपिंग बदललं, नाव दुरुस्त केलं किंवा EKYC पूर्ण केली तर अपडेट पुढच्या टप्प्यामध्ये लागू होऊ शकतो. आता 10वं अत्यंत महत्त्वाचं पाऊल, कोणत्याही दलालाला बिलकुल पैसे देऊ नका. तुमचा हप्ता अडकलाय, मी 5 मिनिटात सोडवतो असा दावा करणाऱ्यांपासून नेहमी दूर राहा. अधिकृत प्रक्रियेत काही वेळ लागू शकतो पण दलालाला पैसे दिल्यामुळे निधी मंजूर होत नाही हे सुद्धा लक्षात घ्या. आता नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांबद्दल सुद्धा स्पष्ट सूचना सरकारकडून आलेल्या आहेत. 9वा हप्ता 2,000 रुपये आणि 10वा हप्ता 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दोन्ही हप्ते एकत्र पाठवले तर खात्यात 4,000 रुपयांचा व्यवहार तुम्हाला तात्काळ दिसू शकतो. काही टेक्निकल प्रक्रियेमध्ये 2 स्वतंत्र 2,000 रुपयांचे व्यवहार सुद्धा दिसू शकतात पण अंतिम निर्णय अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ठराविक तारीख, ठराविक वेळ किंवा प्रत्येकाला 2 हप्ते एकत्रच भेटणार असा खात्रीशीर दावा करणं योग्य ठरणार नाही. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. पहिल्या टप्प्यात चर्चेत येणाऱ्या जिल्ह्यांची नावं सुद्धा आपण समजून घेतली. याचबरोबर EKYC, आधार सीडिंग, NPCI मॅपिंग, बँकेचं खातं, मोबाईल नंबर, नावातील फरक, 7/12, वारस नोंद आणि फार्मर ID या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दलची सुद्धा माहिती घेतली. पैसे जर आले नाही तर कोणती पावलं उचलायची, बँकेत कोणते प्रश्न विचारायचे, तक्रार कशी नोंदवायची आणि फसवणुकीपासून स्वतःला कसं वाचवायचं हे सुद्धा अगदी सोप्या भाषेत समजून घेतलं. आता तुमचं काम फक्त एवढंच, ही माहिती ऐकून तुम्ही बाजूला ठेवू नका. आजच तुमचं बँकेचं पासबुक बाहेर काढा. आधार कार्डवरील नाव तपासा. मोबाईल क्रमांक बँकेत जाऊन अपडेट आहे का ते पहा. लाभार्थी स्थिती एकदा तपासून घ्या. एखादी चूक जर तुम्हाला दिसली तर ती तात्काळ दुरुस्त करण्यासाठी पुढचं पाऊल उचला. तोपर्यंत तुमची कागदपत्र तयार ठेवा. बँक खातं सक्रिय ठेवा. मोबाईलवर येणाऱ्या अधिकृत मेसेजकडे लक्ष द्या आणि विशेष म्हणजे अफवांपासून नेहमी लांब राहा. शेतकरी बांधवांनो, ही होती पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.